मी अंकिता चौधरी, टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत। 1 ऑक्टोबर पासून एनपीएसच्या नियमांमध्ये बदल करण्यात आलाय। एनपीएस म्हणजे काय तर नॅशनल पेन्शन स्कीम, भारत सरकार पेन्शन योजना। यातील नियम बदलांमुळे गुंतवणूकदारांना बरेच पर्याय उपलब्ध होणार आहेत। या एनपीएस वर पेन्शन फंड रेग्युलेटर अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीचं नियंत्रण असतं। ही योजना मुळात 2004 मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी काढण्यात आली होती, पण 2009 नंतर ही सर्वांसाठी खुली करण्यात आली। या एनपीएस गुंतवणुकीतून काय फायदा होतो तर तुम्ही रिटायरमेंट नंतरच्या काळासाठी गुंतवणूक करून ठेवू शकता आणि तुम्ही कर बचत देखील करू शकता। या नियम बदलांमध्ये 2 महत्त्वाचे नियम बदलले गेलेत। तर कोणते हे नियम आणि त्यांनी काय फायदा होणार आहे हे पाहूयात या व्हिडिओमध्ये। हे नियम जे या योजनेचे सरकारी सबस्क्रायबर्स नाहीत त्यांच्यासाठी बदलण्यात आलेत। आता गुंतवणूकदारांना 100% इक्विटी इन्व्हेस्टमेंट आणि मल्टिपल स्कीम फ्रेमवर्क करता येणार आहे। काय आहेत हे दोन्ही बदल जाणून घेऊयात सविस्तर। जेव्हा तुम्ही एनपीएस अकाउंट ओपन करता तेव्हा तुम्हाला प्राण परमनंट अकाउंट नंबर मिळतो, ज्याद्वारे तुम्ही पूर्वी एका टियर मध्ये एकाच योजनेमध्ये गुंतवणूक करू शकत होतात, परंतु आता बदललेल्या नियमानुसार मल्टिपल स्कीम फ्रेमवर्क म्हणजे तुम्ही एकाच टियर मध्ये वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करू शकता। शिवाय आता पेन्शन फंड वेगवेगळ्या स्तरातील वेगवेगळ्या योजना लॉन्च करू शकतात। गिग वर्कर्स, कॉर्पोरेट कर्मचारी, सेल्फ एम्प्लॉई म्हणजे बिझनेसमॅन यांच्यासाठी वेगवेगळ्या योजना आता पेन्शन फंड आणू शकतात। यामध्ये 2 प्रकार असतील, एक असेल कमी जोखीम म्हणजेच मॉडरेट रिस्क आणि दुसरा असेल अधिक जोखीम म्हणजेच हाय रिस्क। 100% इक्विटी इन्व्हेस्टमेंट हा हाय रिस्क मध्ये येणारा प्रकार आहे। यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त गुंतवणूक करू शकता, शिवाय तुमच्या परिस्थितीनुसार कमी गुंतवणूक देखील करू शकता। जसं मी म्हणाले की एका टियर मध्ये एकाच योजनेमध्ये गुंतवणूक तुम्ही पूर्वी करू शकत होतात, पण आता याच्यावर बंधन नाही। तुम्ही किती गुंतवणूक करायची आणि कशी करायची हा सर्वस्वी तुमचा निर्णय असणार आहे। पूर्वीच्या नियमानुसार तुम्हाला 75% गुंतवणूक करणं हे बंधनकारक होतं, परंतु आता हा नियम बदलण्यात आलाय आणि याचा गुंतवणूकदारांना चांगलाच फायदा देखील होतो। कारण शेअर्सवर कसलीही मर्यादा राहिलेली नाही, शेअर्सवरील मर्यादा हटवण्यात आली आहे। तुम्ही तुमचे सर्व पैसे एनपीएस मध्ये इक्विटीद्वारे सुद्धा गुंतवू शकता जर तुमची तयारी असेल तर। पूर्वीच्या स्कीम्स बंद होणार आहेत का तर मुळीच नाही, त्या स्कीम्स कॉमन स्कीम म्हणून चालू राहणार आहेत आणि जे कोणी एनपीएस अकाउंट नवीन ओपन करेल त्यांना सुरुवातीचे 15 वर्ष एक स्कीम कंटिन्यू करावी लागेल। 15 वर्षानंतर तुम्ही त्या स्कीम मधून एक्झिट घेऊ शकता। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी। आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।